नमस्कार मित्र आणि मैत्रिमंडळ. तर आज मी तुम्हाला खेडेगावातील लग्नाचा हिरवा मांडव कसा घालतात आणि याच्या काय पद्धती, कसा घातला जातो, काय महत्त्व आहे हे दाखवणार आहे. तर चला, आम्ही चाललेलो आहोत आता जांभळीच्या फांद्या आणायला. ही सर्व आमची मंडळी 6-7 जण आम्ही चाललो आहे जांभळीच्या फांद्या आणण्यासाठी. हा त्या नदीच्या किनारी जांभळीचं झाड आहे मोठं. पाहू, हे जांभळीचं झाड आहे मोठं. त्याच्या छोट्या छोट्या फांद्या आम्ही तोडणार आहोत. आणि हे दोघं मित्र आता तंबाखू खाण्यासाठी यांची धडपड चालू आहे. चला, हे पाहूया झाड. झाडाच्या छोट्या छोट्या फांद्या, एकदम नदी किनारी झाड आहे. फांद्या तोडण्यासाठी एक जण वर गेलेला आहे झाडावर. तो तोडतोय छोट्या छोट्या फांद्या. जरा बारीक बारीक तोड. जास्त मोठ्या फांद्या तोडणार, बारीक बारीक तोड, लय मोठी तोड. झाडाचं नुकसान नको. नाही नाही बसतात, पण झाडाचं लय नुकसान नको. छोट्या फांद्या तोडतोय. हा आमचा प्रमुख, फांद्या तोडण्यासाठी गेलेल्या प्रमुखांचा थोडासा सत्कार आहेर झालेला आहे या ठिकाणी. त्याने आहेर स्वीकारलेला आहे. आणि ही जे जाळं रवण्यासाठी जे दोर खतले आहे त्याची पूजा चालू आहे महिलांद्वारे. भरपूर सारी मंडळी मांडव घालण्यासाठी आलेली आहे. लग्न शेतात असल्याकारणाने शेतातली सर्व मंडळी, गावातली थोडीफार मंडळी आलेली आहे. ही सर्व मंडळी आता मांडव घालण्यासाठी वाट पाहत आहेत. दराची पूजा होण्याची वाट पाहत आहेत. पूजा चालू आहे आणि दराची पूजा झालेली आहे. आणि पहिल्या दरात हे जाळं रोवण्याचं काम करत आहेत आमची मंडळी. हे पहा, सर्व मंडळी जमलेली आहे, भरपूर सारी मंडळी. मांडव चालू आहे, जाळे रोवले गेलेले आहेत आणि लाकडं पण टाकण्यात आलेले आहेत वरून. त्यानंतर आता मांडवावर ह्या फांद्या टाकल्या जात आहेत. 2 झाडाच्या फांद्या आहेत, एक जांभळं आणि दुसरं उंबर. या हिरव्या मांडवाला ग्रामीण भागात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. सर्व मंडळी त्या फांद्या झाकत आहेत. आणि फांदी झाकल्यानंतर ग्रामीण भागात सर्वात शेवटी पिठलं भाकरी जेवणासाठी सर्व मंडळींना दिलं जातं. यामध्ये थोडाफार बदल झालेला आहे. ज्वारीच्या भाकरीच्या जागी आता गव्हाची भाकरी आलेली आहे. बाकी सर्व सेम आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा ही सर्वांना विनंती. ग्रामीण भागातील हा छोटासा